मी ज्या वेळेला हा ड्रोन घेतलोय तेव्हापासून ह्या ड्रोनचा प्रॉब्लेम आहे. फ्युचरमध्ये मी तर हा ड्रोन कधी उडवणार नाही का. अचानक मोबाईल मधून सिग्नल लॉस झाला आणि सीधा ड्रोन क्रॅश. त्या साईडला इकडे तिकडून सीधा इकडे क्रॅश होऊन ह्या साईडला खाली इकडे कुठं पडले. फायनली ड्रोन गावलेला आहे आपल्याला. आय्या पुरा वाट लागून गेलेली आहे. हे बघा बाहेर पडलंय. तर मित्रांनो आपला ड्रोन क्रॅश झालेला आहे आणि अचानक गडावरून सिग्नल लॉस होऊन डायरेक्टली ड्रोन गायब झालेला आहे. दिसला तरी होता ह्या साईडला पडलेला पण कुठं दिसत नाही आहे. खूप बघितलं मी. विचार करतोय सकाळी एक दोन चार जणांना घेऊन यावं आणि परत एकदा शोधून बघावं. गावलं तर ठीक आहे नाहीतर मग काय इलाज नाही आहे. असं अचानक कनेक्शन लॉस होऊन कुठं पण ड्रोन पडायला लागला तर मुश्किल आहे. कुणाच्या डोक्यावर वगैरे पडला काही प्रॉब्लेम झाला तर मग काय करणार. हालत खराब आहे. आणि ऑलमोस्ट मी आता इकडं सगळं बघितलं. इकडचा पूर्ण भाग मी आता बघितला. आणखीन थोडंसं फिरून बघतो. भेटला तर ठीक आहे नाही तर आता जाऊन सकाळी डायरेक्ट एक 3-4 जणांना घेऊन येऊन शोधूया. मांजराचं काय समजत नाही मित्रांनो. एक मांजर आहे आणि त्याच्यासोबत एक पिल्लू पण आहे. हे बघा आणि हे मांजर आणि हे पिल्लू बसलंय. महाराजांच्या मूर्तीच्या समोरच. तर अशा प्रकारे मित्रांनो आता मी निघालो आहे आणि ऑलमोस्ट 7 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि इकडचा नजारा बघण्यासारखा आहे. ह्या धुक्यामधून वगैरे इतकं सुंदर वातावरण आहे. तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी माझ्यासोबत नईम, अनिकेत आणि अनिकेतचा फ्रेंड असे 4 जण आम्ही ड्रोन शोधण्यासाठी निघालो. ड्रोन भेटेल की नाही असा एक प्रश्न होता. तर मित्रांनो फायनली आम्ही गडावर पोहोचलो आहोत. आणखी नाही माझ्यासोबत. आता त्याला दाखवतो कुठल्या लोकेशनपासून खाली गेलेला आहे ड्रोन. मित्रांनो हे मांजर काल पण इथं होतं आणि आता सुद्धा इथं आहे. हे माऊ माऊ ये पिल्लू कुठं तिथं. पिल्लू कुठं पिल्लू. हे तर मित्रांनो काल ह्या ठिकाणी आलो आणि तिकडून इकडे आल्यानंतर ह्या ठिकाणी सेटअप केला. इथून मी फ्लाय केला. हवा एवढी पण जास्त हवा पण नव्हती. मे बी या हवेच्या ह्यालाच प्रॉब्लेम झाला आणि तो क्रॅश झालेला आहे. इथून जस्ट शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून स्ट्रेट पाठीमागे घेतलंय. पाठीमागे घेऊन एक 300-400 मीटरच्या आसपास बॅकला गेलंय ते. आणि हाईटला काहीतरी हार्डली 40-50 मीटरच्या आसपास हाईटला होतं ते. अचानक मोबाईल मधून सिग्नल लॉस झाला आणि सीधा ड्रोन क्रॅश. म्हणजे तिकडून एक साईडला जे काय आलं ते अचानक समजलंच नाही आणि ते गेलंय. हे पकडलं त्या साईडला इकडे तिकडून सीधा इकडे क्रॅश होऊन ह्या साईडला खाली इकडे कुठं पडले. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आणि ते दोघं पण आलेले आहेत. तर ते तिकडून बघतील आणि मी नाही मग इथला मधला भाग वगैरे बघेन. असं ह्या लाईनला जाऊया. फायनली ड्रोन गावलेला आहे आपल्याला आणि तो पडला आहे उलटा. आय्या पुरा वाट लागून गेलेली आहे. हे बघा बाहेर पडलंय. हालत बघा काय झालेली याची. पूर्ण गेलेला आहे. रिपेअर होण्याच्या पण लायकीच नाही मित्रांनो. आल्यानंतर थोडे चान्सेस होते की म्हणजे बाय चान्स वाचला असेल तर काहीतरी करून घ्यावं असं. पण काहीच केलेलं आहे. त्याच्यातलं एक उपयोग येईल ते म्हणजे मेमरी कार्ड आहे आणि मेमरी कार्ड यूज करू शकतो. फ्युचरमध्ये मी तर हा ड्रोन कधी उडवणार नाही का. बघू आता याचं पुढं काय होतं. ह्या 10 वेळेला आपण असं नक्की
म्हणजे बेबी थोडासा वाचला असता, पण तो येऊन बेबी इथे खाली आपडलेला आहे आणि साधा आपडलेला आहे, म्हणजे असा तसा आपडलेला आहे, चांगला मजबूत आपडलेला आहे. आणि हे त्याचे म्हणजे पार्ट्स वगैरे सगळे इकडे तिकडे काय काय ठिकाणी गावत आहेत. पार्ट म्हणजे इथं पडून तो इथनं टप्पा खात त्या ठिकाणी जाऊन तिकडे जाऊन पडलेला तो. एवढ्या स्पीड न तिकडून आपल्याकडे गेलाय. हे दोघं फ्रेंड आहे, तिघ चौघ जण म्हणून आम्ही सकाळी आलो होतो. आणि काल तर 1.5-2 तासाला मी शोधून गेलो होतो, गावला नाही. आता आलेला आहे 4-5 मिनिटामध्ये, म्हणजे 15-20 मिनिट फिरलो पटकन आणि गावलेला आहे तो. कसं आहे मित्रांनो, माझ्या मते थोडंसं ह्याच्यामध्ये अजून काम केलं पाहिजे. मी ज्या वेळेला हा ड्रोन घेतलोय तेव्हापासून ह्या ड्रोनचा प्रॉब्लेम आहे. मी जेव्हा फ्लाय केलो होतो, मी एका निवती बीचला गेलो होतो, एका स्पॉटला गेलो होतो निवती बीचला. त्या ठिकाणी मित्रांनो मी फ्लाय केल्यानंतर हवेमध्ये त्याचा गिम्बल वर करत नव्हता. मग तो ड्रोन मी रिटर्न घेतला आणि कंपनीला पाठवलो. कंपनीला पाठवल्यानंतर त्यांनी मला असं म्हटले की ड्रोन लँडिंग करते वेळी व्यवस्थित खाली लँड झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे. मग त्यांनी 1-2-3 आयटम सांगितले त्याच्यामध्ये आणि 7,500 रुपयाच्या आसपास त्यांनी बिल केले. ते पे केलं आणि सगळं करून पण घेतलो मी. आणि त्याच्यानंतर आता हे ह्या इन्सिडेंट डायरेक्ट सिग्नल लॉस आणि ड्रोन क्रॅश. तर ह्या लोकांनी थोडं ह्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, थोडं काम केलं पाहिजे. आणि मी तर सांगत नाही, तुम्हाला सजेस्ट करू शकत नाही की हा ड्रोन तुम्ही घ्या किंवा फ्युचरमध्ये घेत असाल. डिसाईड तुमच्या म्हणजे डिसिजन तुमचा असेल, कारण उदाहरण तुमच्या समोरच आहे. आता हा तर ड्रोन गेलेला आहे, आता बघू दुसरा ड्रोन वगैरे. आता बाकीचे तर कुठले ड्रोन घेणार नाही मी, DJIचाच बघेन आणि लवकरच DJIचा वगैरे एक ड्रोन घेऊन मग त्याला यूज करूया आणि ह्याला बघूया, कंपनीला पाठवून देऊया किंवा लोकल कुठल्या ठिकाणी अगर होत असेल तर हे करायचा प्रयत्न करूया. आता हे क्रॅश होते वेळी म्हणजे मी रेकॉर्डिंग चालू केलं होतं त्यावेळेला अगर जर त्या रेकॉर्डिंग चालू असेल तर तो कसा गेला आणि कसा आपटलेला आहे ते पण दिसून येईल. मित्रांनो, ज्यावेळी सिग्नल लॉस झाला त्यानंतर काही रेकॉर्ड पण झाला नाही, तर अशा प्रकारे ड्रोन क्रॅश पण झाला आणि आपल्याला सापडला पण. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.